परमानंद माधव श्री चैतन्येश्वर हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. आपण मागच्या काही दिवसापासून समर्थ रामदासांचे मनाच्या श्लोकावर आधारित प्रवचन घेत आहोत. मागच्या वेळेस मना सज्जना भक्तिपंथेशी जावे ह्या मानाच्या श्लोकावर आपण विवेचन घेतलं होतं. आज आपण आणखीन एक जो श्लोक आहे समर्थ रामदासांचा तो घेऊया. सुंदर श्लोक आहेत. या श्लोकांमध्ये माणसाची ह्या 4 गोष्टीमध्ये जर अटकलं तर त्याची गती काय होते याचं वर्णन करतात. म्हणून साधकाने ह्या 4 गोष्टी निगेटिव्ह नकारात्मक केल्या तर त्याचा परिणाम काय होतो, आणि ह्या 4 गोष्टीचा चांगल्या गोष्टीने उपयोग केला तर त्याचा परिणाम काय होतो याचं वर्णन समर्थ रामदास या श्लोकांमध्ये वर्णन करतात. तर ते म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना हितकारी नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मच्छर दंभ भारू. ह्या 4 चरणाच्यामध्ये समर्थ रामदास आपल्या मनाला शिक्षा देतात. मनुष्याला शिक्षा देत नाहीत तर कशाला देत आहेत? बॉडीला शिक्षा देत नाही, मनाला. माइंडला जोपर्यंत आपण ट्रेनिंग करत नाही तोपर्यंत आपलं माइंड आपल्याला चीट करत राहणार आहे, आणि ती चीटिंग किंवा जी फसवण्याची वृत्ती आहे ती आपल्याला कोणत्या गतीला घेऊन जाईन हे आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून आपल्या सद्गतीला अधोगतीला कोणती गोष्ट असेल तर बाहेरची कोणती गोष्टी नाही, व्यक्ती नाही, परिस्थिती नाही, कोणत्या देवदेवता नाही, स्वामी नाही, बाबा नाही, तर आपल्या अधोगतीला आणि सद्गतीला जे कारण असेल तर ते मन आहे. म्हणून इथं समर्थ रामदास सांगतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी. मनाला म्हणतात क्रोध नको करू, कारण क्रोधाचा दुष्परिणाम सांगतात. कारण की भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतात कामयेशा क्रोधेशा रजत गुणा समुद्भवा. माणसाला जो कामाचा भाव कोण आहे? क्रोध. आणि क्रोधाला भाव का म्हणतात? कामानंदचा भाव काय? क्रोध. म्हणून काम जर पूर्ण नाही झालं तर क्रोध येतो, आणि हा क्रोध माणसाला कोण्या स्तरावर घेऊन जाईन याचं काही सांगता येणार नाही. बघा, पदम आपण घरामध्ये पती पत्नी असो, आई वडील असो, बहीण भावंड असो, सासू सासरे असो, ऑफिसमध्ये असो, किंवा तुम्ही सबऑर्डिनेट काम करणार असो, दिवसभर क्रोध केल्याशिवाय असा एकच दिवस जात नाही. माणसाला राग येत असतो आणि तो राग व्यक्त करत असतो त्याच्या याच्यातून. म्हणून इथे समर्थ रामदास काय म्हणतात की नको रे मना क्रोध हा खेदकारी. हा काय? तो मला अधोगतीला घेऊन जातो, म्हणून याला टाळलं पाहिजे. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत त्रिविधा नरकम द्वारम, नरकाचे 3 द्वार सांगितलेले. कोणते? काम, क्रोध आणि लोभ. हे नरकाचे 3 द्वार आहेत. पण हेच 3 ज्या गोष्टी आहेत, काम, क्रोध आणि लोभ, याला जर उपयोग केला तर वैकुंठ धाम प्राप्त होत आहे. पण ह्या 3 गोष्टीच्या अधीन झालं तर मनुष्य नाही का नरकाला जाते. म्हणून जिवंतपणे नरकाचा अनुभव घ्यायचा असेल तर नरकात जाण्याची गरज नाही, त्याचा अनुभव इथं घेतला जातो. म्हणून इथे नीतिशास्त्र आपल्याला सांगतंय की क्रोध हा काय करतो? माणसाला नाश करून टाकतो. सर्वनाशम म्हटलेल्या क्रोधाला. आणि याचं भगवद्गीतेमध्ये भगवंतानं अर्जुनानं हाच प्रश्न विचारलेला आहे अर्जुनाने भगवान कृष्णाला, की भगवंता या 3 गोष्टी कधी नष्ट होतील? तर भगवंत म्हणतात, शक्नोती हैतम सोडून प्राक शरीर विमोक्षशा. जोपर्यंत हे शरीर राहीन तोपर्यंत या 3 गोष्टी त्याच्यामध्ये राहणार आहेत. कोणत्या? काम, क्रोध आणि लोभ. या कधी होतील? ते म्हणतात की काम क्रोध लैभ वेगस युक्तस सुखी नर. पण या 3 गोष्टीला जर काम क्रोधाला जर कोणी कंट्रोल केलं, नियंत्रित केलं, तो सुखी नर, ज्याला सुखी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल. वस्तू आणि व्यक्तीनं आनंदी होऊ शकत नाही, तर तुमच्या माइंडला तुम्ही कंट्रोल केलं तर तुम्ही सुखी होऊ शकता. तिथं भगवंत अर्जुनाला म्हणतायत. म्हणून इथे जे नरकाचे 3 द्वार आहेत, काम, क्रोध आणि लोभ, हे दिलेले आहेत. पण हे कसे दिलेले आहेत? तो माणसाला क्रोध येण्याचं कारण काय? बऱ्याच जणांना राग येतो. छोट्या छोट्या गोष्टींना लोक नाही का सोड्याच्या बॉटलसारखं उतू येतात. काही जण राग याला कारणच लागत नाही, लगेच तनफन करत राहतात. पण हे क्रोध कोणाला येतो? तर ज्याचे
इथं 3 कारण दिलेली आहे. एक म्हणजे दुसऱ्याला कंट्रोल करण्याची, ज्याच्यावर नियंत्रित करण्याची ज्याच्यावर प्रवृत्ती ना, सारखं कंट्रोल करत राहतो. आणि जेव्हा नियंत्रित करण्याची प्रवृत्ती राहते आणि नियंत्रित नाही झाला तर मनुष्याला राग येतो. म्हणजे घरामध्ये नवरा बायकोला, बायको नवऱ्याला, सासूला, सासू सुनाला, मुलं आईवडिलांना, आईवडील मुलांना, ऑफिसमध्ये आपल्या कलिगला, बॉसला, सगळेजण कंट्रोल करतात. आणि ती नियंत्रित नाही झालं मनुष्य की माणसाला राग येतो. हा माझ्या नियंत्रणात का नाही. बऱ्याच वेळा ज्या सासा असतात ना, सुना माझ्या नियंत्रणात का नाही, त्याच्यामुळे राग येत असतो. आणि मग त्याच्यामुळे कलह होत असतो. त्याच्यातून त्यांच्या हाताला काहीच साध्य होत नाही. पण ते क्रोध काय करतात, हे क्रोध येण्याचं पहिलं कारण म्हणजे नियंत्रण करण्याची मेंटॅलिटी. जोपर्यंत आपण नियंत्रण करण्याची मेंटॅलिटी जात नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात नाही का राग येत राहणार आहे. म्हणून हे पहिलं कारण राग येण्याचं. दुसरं कारण देतात आचार्य, सांगतात की राग येण्याचं कारण काय, मनासारखं. माझी प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी झाली पाहिजे. ती म्हणतात प्रभूजी हे प्रवचन तुम्ही दिलंय, पण समर्थ रामदास काय सांगतात, नको रे मना क्रोध हा खेद करी. खेद का करा होतो. आता तुम्ही खेद हा शब्द का वापरलाय. जेव्हा मनुष्य राग येतो ना, रागाच्या भरामध्ये भडास काढतो आणि राग शांत झालं की खेद करतो, यार मी विनाकारण भांडलो, मी असं नको बोलायला पाहिजे होतं, हां असं 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 का झालं, तसं का झालं. तो काय करतो, नंतर खेद करत बसतो. पण तो पहिली जेवढी काही एनर्जी आहे त्याची क्रोध करण्याची, तो पूर्ण काढतो. पण मग शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, मारलेला बाण आणि बोललेले शब्द तुम्ही किती रडले पडले तो वापस येत नाही. म्हणून विचार करून बोलायचं असतं. आणि बाण सोडून विचार. एकदा बाण सोडला रे सोडला, बंदुकीची गोळी आणि बोललेला एकदा मुखातून गेलेला शब्द, एकदा बाणानं नाही का जखम भरून येऊ शकते माणसाची, पण बोललेले घाव आहे ना वर्षानुवर्षे जन्मभर माणसाच्या जीवनात टिकून राहतात. या असा मला असा बोलला होता, तसा बोलला होता, यानं माझ्याशी असा व्यवहार केला होता. म्हणून नको रे मना क्रोध करून खेद करी. आणि ते खेद वाचवायचा असेल तर त्या क्रोधाला नियंत्रित करणं महत्त्वाचं आहे. आणि मग पहिलं कारण काय, नियंत्रित करण्याची प्रवृत्ती. दुसरं काय, कंट्रोल करण्याची मेंटॅलिटी. आणि जेव्हा आपण काय करतो, ही जी वृत्ती आहे त्याला नाही का मनासारखं, माझ्या मनासारखं का नाही झालं. आणि मनासारखं नाही झालं की माणसाला राग येतो. अरे मनासारखं व्हायला काय तो देव नाही, तुम्ही देव नाहीत. प्रत्येकाच्या गोष्टी मनासारखंच होईल असं नाही आहे. ह्या जगामध्ये 100% मनासारखं होणार नाही. आपण तरी अपेक्षा ठेवतो माझ्या मनासारखं का होत नाही. हरे कृष्ण, हरी बोल. माझ्या जाऊ द्या. हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. आवाज येतो ना तुम्हाला सगळ्यांना. हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण. त्याचा आवाज इको कमी करा ना, आवाज ओढा. हरे कृष्ण. तर समर्थ रामदास स्वामी ह्या माध्यमातून सांगतात की पहिलं कंट्रोल करण्याची मेंटॅलिटी, दुसरं मनासारखं नाही झालं की राग येतो. बघा ना, आपल्याला प्रत्येकाला वाटतं माझ्या मनासारखं व्हावं. अरे प्रत्येक गोष्ट मनासारखी नाही होऊ शकत राव, तरी तुम्ही कशाला अपेक्षा ठेवतात. म्हणून हे दुसरं कारण आहे. म्हणून तिसरं कारण काय, परफेक्शन. मी परिपूर्ण आहे ना, तर समोरचा तेवढाच परिपूर्ण पाहिजे. आणि तेवढा परिपूर्ण नाही झाला की राग येतो. प्रत्येकजण परिपूर्ण नसणारे, स्वभावाने, रूपाने, गुणाने, ज्ञानाने, विचाराने, रंगाने, कोणत्याही गोष्टीनं कोणी परफेक्शन नाही आहे, परफेक्ट नाही आहे. जर परफेक्ट असलो असतो त्या संसारात आपण आलोच नसतो. इनपरफेक्ट आहेत, अपूर्ण आहेत म्हणून आपण या संसारामध्ये. ज्या दिवशी परिपूर्ण होणार त्या दिवशी आपण वैकुंठात जाऊ. भगवंताची कृपावन, भगवंत दर्शन देतील. म्हणून इथे राग कोणाला येतो, ह्या 3 गोष्टीला. चौथं कारण देतात, मजेसाठी लोक काय करतात, अरे
मजासाठी, आणि मजा नाही झाली की मग माणसाला क्रोध येतो. म्हणून इथे सांगितलं जात आहे ह्या रागामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे भडास काढणारा राग. काही जण असतात ना, भडभड भडभड बोलतात, समोरच्यानं थोडी चूक करा आणि याला कळाव, तो काय करतो, सगळी भडास काढतो. असं होतं का तुमच्या जीवनात? का माझ्या जीवनात होतंय? नंतर कळतंय अरे तो बराबर होता, मीच चुकीचा आहे. पण ती आपली तोफा आहे ना, तोंड चालू होत आहे. अरे जरा दम खाय, समोरच्याला समजून घे, त्याचं ऐक, कशाला भडास काढत बसतो? आणि या भडास काढण्यामध्ये तो काय करतो, मोठा स्फोट करून टाकतो, मोठा बॉम्ब फेकून टाकतो. आणि ह्या बॉम्बमध्ये काय होतं, 2 गोष्टी होतात. लोकांचं मन दुखवलं जात आहे, हृदय दुखवलं जात आहे, आणि दुसरं म्हणजे ती जखम पुन्हा भरून येत नाही. लोक तुमच्या जवळ येण्याच्या पहिले, जवळ येण्याच्या ऐवजी लोक दूर जातात ह्या भडास काढण्याच्या ऐवजी. म्हणून कधी मला पण माझ्या जीवनामध्ये लय सवय होती का, मी घरात विनाकारण भावानं भाडास काढत. नंतर विचार केला, मी का बरं भाडास काढतो यांच्यावर घेणे देणं, त्यांचं जीवन त्यांना जिवंतपणे आपण काढू, बाबा काही करा तिकडे गोंधळा. तेव्हापासून जेव्हा मी मेंटॅलिटी सोडली ना, लय सुखानं जगतोय, तब्येत वाढायला लागली माझी. आणि आमच्या महिमा मैथिली माताजी, पाटील माताजी नेहमी सांगायच्या मला, म्हणजे सांगायचा मुद्दा की भडास काढणं ही जी वृत्ती आहे माणसाला काय करते, क्रोधामध्ये प्रवृत्त करते. आणि दुसरी जी आहे त्याला म्हणतात नाही का, जे बाहेरून शांत असतात पण अंतरून चिडलेले असतात. क्रोधाला कोणी काही बोलावं त्यांना दिसत नाही, मधातली मधात दाबत असतात. आणि अशा लोकांना जास्त पॅरालाइस होतो, लकवा मारला जातो, ते रागाला दाबून धरतात. आणि तो जेवढा दाबून धरल्या जात आहे, तो काय करतो, एका वयानुसार माणसाला पॅरालाइस होतो, किंवा जे ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता असते, किंवा असे बरेच काही शारीरिक लकवे होऊन जातात. म्हणून इथं याचं उदाहरण कोण आहे माहिती आहे का, बाहेरून शांत आतून क्रोधित. याचं उदाहरण धृतराष्ट्र. जेव्हा पांडव महाभारताचे युद्ध करून आले आणि धृतराष्ट्र म्हटलं मला सगळ्या पांडवांना भेटायचं, जेव्हा मग पहिल्यांदा युधिष्ठिर महाराजाला भेटले आणि नंतर भीम आले, तर भगवंताने काय केलं, भीमाला ओढलं. कारण भीमानं ओळखलं की हा बाहेरून शांत आहे पण आतमध्ये याचा लय क्रोध आहे. आणि म्हणून भगवंताने काय केलं, भीमाला बाजूला केलं आणि लोखंडाच्या पुतळ्याला पुढे ढकललं. आणि पुढे ढकलल्यानंतर काय झालं, त्या धृतराष्ट्राने त्या लोखंडाच्या पुतळ्याला अशी ताकद घट्ट मारून नाही का, त्याचं काय केलं, चूरचरा पावडर करून टाकली. त्याचा क्रोध किती होता. मग याला काय म्हणतात की हा जो क्रोध आहे तो त्याला काय करतो, इफेक्ट दिसतो. आणि म्हणून असं सांगितलं जातं की जो या बाहेरच्या क्रोधाला आंतरिक क्रोधाला धरून ठेवतो, त्याचं शारीरिक BP वाढतं. आणि त्याची स्मरणशक्ती, ज्या जास्त लोक क्रोधित असतात ना, त्यांना स्मरणशक्ती राहत नाही, विसरून जातात. म्हणून इथं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतं की आपल्या जीवनामध्ये काय करायचं, जे क्रोध आहे, राग आहे, तो नियंत्रित करायचा. आता तुम्ही म्हणता प्रभूजी भक्तीत आल्यानंतर सुद्धा क्रोध येतो, बरं येणारच आहे. आम्हाला पण कधी कधी राग येतो की लोक जेव्हा आम्ही घासा कोरडा करून सांगतो लोक फॉलो करत नाही तर राग येतो. पण त्या रागाला भक्तीत लावायचं. समजा तुम्ही तुमच्या मनाच्या विरोधात किंवा तुमच्या इंद्रिय भोगामध्ये बाधा झाली की क्रोध आल्यानंतर त्याचे दुष्परिणाम अधोगतीला घेऊन जातात, नरकाला घेऊन जातात त्या. पण तोच क्रोध जेव्हा तुम्ही भगवत भक्तीत लावतात तर त्या क्रोधामुळे तुम्हाला भगवत प्राप्ती होते. कसं, हनुमानजीला राग आला, राग आल्यामुळं हनुमानजीनं काय केलं, लंका जळण केली आणि भगवान रामचंद्राची कृपा प्राप्त केली. दुसरं, अर्जुनाला राग आला, राग आल्यामुळं त्यांनी काय केलं, महाभारताचे युद्ध केलं आणि कौरवाचे जे काही होते त्या सगळ्यांना मारलं. त्यांनी अर्जुनानं तो राग काय केला, भगवान कृष्णाच्या सेवेत लावला. हे दोन्ही उदाहरण आहे. आणि तिसरं उदाहरण आहे आपल्या शास्त्रामध्ये, ते कोणाचं आहे, भगवान रामचंद्राचं आहे. जेव्हा समुद्र त्यांना रस्ता देत नव्हते, 3 दिवस उपोषण केलं, न दिल्यामुळे जेव्हा भगवान रामचंद्राने काय केलं, क्रोध केला डोळ्यातून. जसा क्रोध केल्यानंतर समुद्र काय केला, खवळला आणि रस्ता दिला, शांत झाला.
तर इथे मुद्दा असा आहे की जे राग आहे माणसाला काय करते, हे अधोगतीला घेऊन जातो. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं जाते प्रत्येकाने ह्या रागाला काय केलं पाहिजे, नियंत्रित केलं पाहिजे, नाही तर भविष्यामध्ये याचे दुष्परिणाम भोगावे लागते. एकदा तुम्ही क्रोध व्यक्त केला आणि काही घटना झाल्या तर मग रडून पडून आता जसं मध्यंतरी घटना, एक माझ्या मित्राचं, माझा मित्र आहे, त्याच्या बायकोच्या मामाचा मुलगा, नवरा बायकोमध्ये भांडण झाले आणि भांडण झाल्यामुळं त्यावेळेस नाही का साहजिक ती बायको रागवली म्हणून नवऱ्यानं काय केलं, सुसाईड करून घेतलं परभणीला. म्हणजे एक मराठीमध्ये म्हणे राग आणि भीक माग, हे मन ऐकले असेल तुम्ही. तर राग आहे ना, त्याचा दुष्परिणाम नंतर झाल्यावर काही उपयोग नाही. कोणी जीव देऊ शकेल, कोणी नाही काय एखादा नाही का डोक्यात काही घालू शकेल. जसं मी 2-3 वर्षापूर्वी सेंट्रल जेलला गेलो होतो भगवद्गीता द्यायला, बरं प्रवचन करायला. तिथे गेल्यानंतर तिथं आम्ही कृष्ण धनप्रू आम्ही भेटलोत लोकांना. तर एक जण सांगत होता, माळकरी माणूस होता, वारकरी. मी त्याला विचारलं, अहो एवढा अष्टगंध बुक आहे. म्हणले अहो काय झालं, आमच्या भाऊबंदकीमध्ये बांधावर नाही का काहीतरी झालं आणि मी एक फावडं उचललं आणि सहज फेकून मारलं. त्याला काय मारण्याचा हेतू नव्हता, त्रास द्यायचा म्हणून, आणि नेमकं त्याला मानेला लागून ते मरून पावलं. थोडासा क्रोध केला आणि त्याचा दुष्परिणाम काय झाला, 14-15 वर्षे जेलमध्ये जावं बसावं लागलं. म्हणून जीवनामध्ये आपल्याला राग निघतो, ज्याचे कर्म त्याला भोगू द्या. मुलं, बायको, नवरा, आई वडील, सासू सासरे, ज्याची त्याला कर्म, कोणाच्या कर्मामध्ये बांधून तुमची छोटीशी चूक तुम्हाला कोण्या लेवलला घेऊन जाईल हे तुम्हाला माहीत नाही. म्हणून समर्थ रामदास ह्या मनाच्या श्लोकातून आपल्याला सांगतात की मना रे, नको रे मना क्रोध हा खेद करी, नाही तर खेद करत बसावं लागेल जीवनभर माणसाचा. आणि काही लोक बघा ना, खेद करत राहतात, कदाचित मी असलं असतं, असं झालं असतं, तसं झालं असतं. जसं एक माताजी आहे नाशिक रोडला, त्यांच्या मुलीने सुसाईड करून घेतलं. तर ती आई गेल्या 3 महिन्यापासून एकच खेद करते, मी त्या टायमाला बाहेर गेले नसते असतं, तिला बोलले असते तर, घरात थांबले असते तर, किंवा माझ्यामुळं झालं असेल. तिचा एकच गोष्टीचा वारंवार कॅसेट चालू झालेली. म्हणून समर्थ रामदास आपल्याला सांगतात की मायबापानं नकारे मना क्रोध खेद करी, पहिली लाईन सांगतायत. दुसरी लाईन सांगतात नको रे मना काम नाना विकारी. काय करतात, मन हा काय करतो, काम विकार निर्माण करतो. आता कामाच्या इथे समर्थ राम सांगतात जी वासना आहे स्त्री पुरुषाची, आणि वासनाचे त्याच्यामध्ये प्रकार सांगितल्या जातात. काम, क्रोध. काम म्हणजे क्रोधाचा भाव कोण आहे, काम. काम म्हणजे डिझायर्स, इच्छा. तर वासनामध्ये जसं भागवतामध्ये सप्तम स्कंद आहे त्याच्यामध्ये उतया हा शब्द वापरला आहे. उतया या शब्दाचा अर्थ वासना. तर 2 प्रकारची वासना आहे, शुभ वासना आणि अशुभ वासना. प्रल्हाद महाराजाने जी वासना ठेवली, कोणती, भगवत भक्तीचे, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एवढा त्रास देण्यात आला, म्हणजे त्यांना विष देण्यात आलं, त्याच्यानंतर नाही का पर्वतावरून फेकण्यात आलं, सर्पाच्या याच्यामध्ये टाकलं, तेलामध्ये टाकलं, एका हातीखाली फेकलं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी एकच वासना ठेवली. काय ठेवली, ह्या सगळ्यांचं भलं व्हावं. हरिदास ठाकूर सुद्धा जेव्हा जप करीत बसले तर त्यांची एकच इच्छा होती, ही जी वेश्या आहे ती माझं पतन करण्यासाठी आली, पण मनामध्ये एकच वासना ठेवली, हिचाच उद्धार व्हावा. म्हणजे वासना असते, पण तुम्ही शुभ वासना ठेवतात का अशुभ. आणि त्या प्रल्हाद महाराजाला, हरिदास ठाकूराला त्या 22 मार्केटमध्ये कोडे मारले होते, पण मनामध्ये काय होते, हे भगवंता ते चुकीचे करते, चुकीचं कार्य करतात, पण त्यांना माफ कर, क्षमा कर. मनामध्ये कोणती इच्छा होते, यांचं भलं व्हावं. या म्हणतात शुभ वासना. दुसरं अशुभ वासना, ते म्हणजे हिरण्यकशिपू, मी आणि माझं जगणार. हिरण्यकशिपू ह्या शब्दाचा अर्थ हिरण्य म्हणजे सोनं आणि कशिप म्हणजे शय्या, मैथुन सुख. जो पैसा आणि मैथुन सुखामध्ये लिप्त असतो
तो कधी स्वतःचा विचार करतो, तो दुसऱ्याचा विचार करत नाही. म्हणून नाना विकारी हा शब्द वापरला इथं समर्थ रामदासाने, की किती प्रकारचे विकार येतात कामामध्ये. क्रोध, लोभ, मद, मात्सर्य. आणि कामाचा परिणाम तुम्ही बघता, बारामतीला एक 3-4 वर्षाच्या चिमुरडीवर एक 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने बलात्कार करून त्याचा खून केला, ऐकला असेल तुम्ही, आणि शेणामध्ये ती झाकून टाकली. काय विकृती असेल विचार करा तुम्ही. माणसाला कोणत्या गतीला घेऊन जाते. असे कितीतरी उदाहरणं आहेत की आजच्या जमान्यामध्ये की मनुष्य प्राण्यापेक्षा हैवान झालाय. प्राण्याला तरी स्थिती माहीत आहे. प्राण्यापेक्षा बहितर आणि अतिशय नालायक आणि नीच वृत्तीचा झाला असेल तो मनुष्य. प्राणी नाही तो मनुष्य झालेला आहे. म्हणून नाना विकारी हे माणसाला काय करतो, अशुभ वासना माणसाला डेंजर असतात. म्हणून आपल्याप्रती कोणी किती दुर्व्यवहार करू, आपण कोणती वासना ठेवतात आपल्या जीवनामध्ये. इथे वासना शब्दाचा अर्थ चुकीचा नाही आहे. वासना ह्या शब्दाचा अर्थ काय, इच्छा, आकांक्षा. तुम्ही चांगले ठेवतात का वाईट ठेवतात त्यानुसार त्याची गती होणार आहे. म्हणून शास्त्रामध्ये सांगत आहे एकच इच्छा ठेवली पाहिजे, एकच वासना ठेवली पाहिजे. प्रल्हाद महाराजासारखी, भगवंता माझ्या जीवनात काही जरी झालं तरी मी तुला सोडणार नाही. जसं क्रोधाला काय केलं, वाईट क्रोध केला अधोगतीला जाईल, चांगला क्रोध केला हनुमानजीनं, अर्जुनानं, त्यांचं काय झालं, भगवंताची कृपा भेटली. आपण बी वाईट क्रोध कसा करू शकतो. कोणी वैष्णव निंदा करत असेल, भगवंताची निंदा करत असेल, कोणावर अन्याय अत्याचार होत असेल, तेव्हा क्रोध केला तर त्याचं चांगलं फळ भेटलं जातं, शास्त्रामध्ये म्हटलं. तसं कामाचं जी वासना आहे, काम नाना विकारी जी आहे, इथं समर्थ रामदास एका श्लोकांमध्ये सांगतात. ते मागे म्हणतात, ह्या सुंदर श्लोक, मना वासना दुष्ट कामा न येरे, मना सर्वर्थ पाप बुद्धी नको रे. ही वासना काय करते, माणसाला पाप बुद्धी करायला होते. वारंवार कोणाबद्दल वाईट विचार करणं, निंदा करणं, चुका बघणं, द्वेष करणं, मात्सर्य ठेवणं, वारंवार जळत राहणं, हे अशुभ वाईट वासनाचा परिणाम आहे. म्हणून आपण भक्ती मार्गात असो का संसारात असो, आपण ह्या वासनेपासून वाचलं पाहिजे. जेवढं होईल. कोणी किती काही आपल्याबद्दल कशी लोकमध्ये याची वासना काय, लोकांचा नाश व्हावं. मराठवाड्यामध्ये हा शब्द कॉमन वापरला जातो. पण आपल्या जीवनात आपण ही वासना ठेवली पाहिजे, भगवंता सगळ्यांचं भलं कर, सगळ्यांचं कल्याण कर, सगळ्यांना बुद्धी दे. आणि अखंड नाम काय, भगवंताचं मुखात राहू दे. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इथं समर्थ काय, मना सर्वर्थ नीती सोडू नको रे. याच्यामध्ये काय, तुझी नीती नको सोडू. नीती माता अजिबात सोडायची नाही. कोणी किती अन्याय अत्याचार होत असेल, आपल्याकडं आरोप पण होत असतील, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण काय राहिलं पाहिजे, स्टेबल राहिलं पाहिजे. आणि इथं काय म्हणतात, मना अंतरी सारा विचार राहे. मनामध्ये सगळा विचार कर. हे नाना विकार इथे दिलेले. म्हणून काय, नको रे मना काम नाना विकारी. आणि एवढंच नाही, याचे दुष्परिणाम जर बघा, इंद्राने काय केलं, आयल्याचा भोग घेतला, विकार आले काम वासनेमुळं. आणि त्याचा दुष्परिणाम काय झालं, गौतम ऋषीने शाप दिला आणि सगळ्या शरीरामध्ये इंद्रिय वाढले त्याचे. आणि आयल्याला दुष्परिणाम काय झाला, ती शिळा बनवून राहिलेली. तर इथे हे जे आहे, जे काम वासना आहे, ते भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, एही स्पर्शजा भोगा दुःख येव न येवते अंत्यपर्यंत कौंतेय ते न तेषु रमते बुधा. हे जे भोगवासना आहे, एही स्पर्शजा भोगा दुःख येव न येवते, जी कामवासना आहे ती माणसाला दुःख प्रदान करत असते. म्हणून अशा कामवासनेपासून, इच्छापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि बाह्य गोष्ट तर आहे, पण आंतरिक जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात प्रलोभनं भेटतील, आता तुम्ही म्हणता प्रभूजी आम्ही तर फिजिकली काही करत नाही, पण मेंटल लेवलला जेव्हा तुम्ही जातात, तर मेंटल लेवलला कोणत्या, मोबाईल, त्याच्यामध्ये आज आपण पोर्नोग्राफी किंवा पिक्चर पाहणं, नग्न अवस्थेत स्त्री पुरुष पाहणं, हे सुद्धा वासनाच आहे.
ती काय करते, बाह्य क्रियेपेक्षा आपल्या चेतनेला मारते. म्हणून आमच्या ब्रह्मचारी क्लासामध्ये सांगितलेलं आहे, मनुष्याचं पतन कसं होत आहे, पतन बाहेरून नाही होत. ते म्हणतात जे मानसिक चेतना अधोगतीला जातात त्या व्यक्तीचं पतन होत आहे. काय शब्द वापरलेला आहे, मानसिक लेवलला काय विचार करतायत त्याचं पतन होत आहे. पतन म्हणजे काय, तुम्ही भगवत धामाच्या चेतनेतून भौतिक चेतनेत येतात, हे माणसाच्या अधोगतीचं पतनाचं कारण आहे. म्हणून ते संसारात राहा किंवा आध्यात्मिक जीवनात राहा, आपल्याला प्रत्येकाला हा प्रिन्सिपल्स, हे तत्व पालन करता आले पाहिजे. आणि म्हणून इथे हे दिलेले. तिसरी गोष्ट आहे, नको रे मना लोभ हा अंगीकारी. लोभ नसला पाहिजे. लोभ म्हणजे काय, दुसऱ्याकडेच्या गोष्टी पाहून आपल्या मनामध्ये जे ईश्वरानं आपल्या जीवनात दिलं आहे त्याच्या समाधानी संतुष्टी राहिली पाहिजे. आपण जास्त लोभ करतो, ग्रीड करतो, त्या लोभाचा आणि ग्रीडचा दुष्परिणाम काय होतो, अक्षरशः होतं. आता तुम्ही बघितलं असाल ओडिसामध्ये एक घटना, एक साधा कारकून होता, त्याच्याकडे किती पैसे सापडले, 150 कोटीची प्रॉपर्टी सापडली. ह्या नाशिकमध्ये तुम्हाला विश्वास येणार नाही, एक सार्वजनिक बांधकाम विभागामधला अधिकारी होता, त्याने कमीत कमी काहीतरी 150 का 1.25 कोटी रुपये त्याच्याकडे सापडले. लांब कशाला, खरात बाबा, किती प्रॉपर्टी नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, नगरमध्ये, शेती, फ्लॅट, कंपन्या, बिल्डर लाईक. कोणाच्या घरी यायचं असेल तर 25 लाख आणि 50 लाख रुपये तो घ्यायचा आणि लोकांच्या पैशावर नाही का तो जगभर फिरायचा. किती लोभ असेल हो. नाशिकमधला पॉलिटिशियन, मी नाव नाही घेत त्यांचे, कितीतरी लोकांच्या नावाने त्याने जमिनी, शेती घेऊन ठेवलेल्या आहेत. असं म्हटलं जात आहे की कमी कमी 500-600 एकर जमीन आहे ह्या लोकांच्या नावाने. भाजीपाला ऐकायचा तो नेता. पण आज किती पैसे आहेत, मेल्यानंतर किती लाकड लागतात हो, 2 मन लागतात ना. 12 क्विंटला 10-12 मतलब एखाद्या क्विंटलामध्ये माणूस जळून जातो. पण किती जमा करतो. मध्यंतरी आमचे प्रभूजी सांगत होते, एक मोठा व्यक्ती आहे, त्याने एवढ्या जमिनी लोकांच्या नावाने घेऊन ठेवल्या, आता ते सगळे लोक उलटले, कारण वाम मार्गाचा पैसा. हे पोलीस खात्यातले लोक घ्या, म्हणजे कोणी सगळे चांगले वाईट आहेत असे, सगळेच वाईट असं नाही, काही लोक पा सार्वजनिक बांधकाम, जेवढे गव्हर्नमेंटचे काही लोक आहेत, किती ग्रेड. अहो साधे साधे कामं करायचं असेल, तुम्हाला विश्वास येणार नाही, मी एकदा माझ्या भावासोबत काहीतरी जमिनीच्या कामासाठी गेलो, सही करण्यासाठी त्यानं 10,000 रुपये घेतले. 2 महिने माझ्या भावाला चक्कर मारायला लावली, एक सहीसाठी 10,000 रुपये घेतले. आणि प्रामाणिकता होता, पण एवढं परेशान केलं. म्हटलं किती लोभ असेल. आणि तुम्हाला विश्वास येणार नाही, नाशिकमध्ये गोविंदनगरमध्ये एक पोलीस अधिकारी होता, त्याला 2 मुलं होते. हा रोज पैसे घेऊन यायचा आणि बायकोन मुलांकडे द्यायचा. आणि त्या मुलाने शिक्षण नाही घेतलं, बापाची पैसा गाडीमध्ये, चांगल्या चांगल्या गाडीवर फिरायचा, हॉटेल करायचा. वयाच्या 52 का 53 मध्ये त्याचे वडील हार्ट अटॅकनं वारले ह्या गोविंदनगरमध्ये. आणि बाप वारल्यानंतर ऑन ड्युटी वारले त्याचे वडील. यांचे शिक्षण काही झालं नाही. अक्षरशः बंगल्यातून नाही का 2 BHK घरावर आले ते. किती 2 BHKवर आले. आणि आता काय सिच्युएशन आहे माहीत नाही, कारण त्याच्या शेजारी आपली फॅमिली राहायची, ती पहिली इस्कॉनला यायची. आता त्यांनी इस्कॉन सोडून दुसऱ्या संस्थेला जॉईन झाले. त्याने हा प्रसंग मला सांगितला होता. म्हणजे माणसाला लोभ काय करतो, पैसे न वाम मार्गाचे पैसे येतात ना, ते खूप तुम्हाला नाही का भ्रमित करून सोडतात. म्हणून कधी पैसा जेव्हा घरात येतो, लोभ हा माणसाला काय करतो, इहलोकी आणि परलोकी अधोगती कर. आणि एकदा तुमची प्रतिष्ठा, म्हणून ईश्वरानं आपल्याला जेवढं दिलं त्याच्यात हॅपी राहायचं. आल्यानं काही कपडे घेऊन आलो नाहीत आणि जाताना काही कपडे नाही. तुम्हाला माहिती आहे, जाताना एक पांढऱ्या कपड्यामध्ये झोपवल्या जाते, तो फाटल्या जातो, खाली गवत, पांढरा कपडा माणसाला टाकतात, बांधतात आणि उचलतात. सगळं इथं राहणार आहे. एवढं जर आपल्याला कळालं ना आपल्या लाईफमध्ये, तर माणूस लोभ करणं सोडून देत. पण त्याला असं वाटतं की मी खूप वर्ष जगणार आहेत. या बाबा लोकांच्या डोक्यात पाणी झालंय, हे लय गप्पा मारतात, पण लय मोठमोठे लोभ यांचं बी कमी का काय.
मोठमोठ्या फॉर्च्युन गाड्या, सोनं नाणं जमा करतात. नाही, बाहेरच्या गोष्टी लोभ जेवढा तुम्ही करतात ना, तेवढं तुम्ही भगवंतापासून दूर जातात. म्हणून त्यासाठी आपण प्रत्येकाने इथं समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, नको रे मना लोभ हा अंगीकारी. माणसाला काय करतो, ते घेऊन जातो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, ठेवले अनंत तैशीच राहावे, चित्त असावे समाधान. जसं ईश्वरानं ठेवलं त्या समाधान राहिलं पाहिजे. भगवंतांना आपल्या जेवढं पोटात गेलं तेवढं आपलं. मी आमचे श्रीमान जानकीनाथ प्रभू, त्यांच्या आई आयसीयूमध्ये ॲडमिट होत्या, आता बी आहेत ॲडमिटमध्ये आयसीयूमध्ये. तर मी आयसीयूमध्ये गेल्यानंतर पाहिलं, मोठमोठ्या लोकांच्या नाकामध्ये गळ्यामध्ये नळ्या घातलेल्या, म्हणजे लाखो रुपयाच्या करोड रुपयाच्या प्रॉपर्टी असतात, पण शेवटच्या टायमाला पाहिलं ना, ते मशीन वाजते टिक टिक, कोणी नसतं आजूबाजूला, घरातले सुद्धा लोक नसतात. मनुष्य ह्या काम क्रोध लोभामध्ये शेवटी काय गती होती त्याची? बँकेतला पैसा जागेवर राहतोय, वावर जागेवर राहतंय, घर जागेवर राहतंय, गाड्या जागेवर राहतंय, सोनं नाणं. जे आमच्या माझी चुलती आहे, आता परभणी जिल्ह्यामध्ये हेले येडे लोक, प्रत्येक बाईला सोनं घेण्याचं लय हौस, भयंकर. माझ्या चुलतीनं एवढं केलं. पण मी म्हटलं, कधी म्हटलं, काय ग काकू एवढे तू जमा करतेस, पण तू गेल्यानंतर काय? ते म्हणे, अरे जिवंतपणीच माराय बसला तुम्हाला. म्हणलं नाही ग, प्रत्येकाला मारणारे मनुष्य. पण म्हटलं गेल्यानंतर ते 2 सुना तर भांडण करते ना सोन्यावर. इथे प्रत्येक जण जमा करण्याच्या माझ्या विरोधात नाहीये, पण अतिरेक. सोन्याच्या माळा घातला तर चोर आकर्षित होतात, आणि तुळशीच्या माळा घातला तर पांडुरंग आकर्षित होतो. कोणत्या माळा घालायच्या? माझी आई म्हणते, बघ मी हाय श्रीमंत घरातली होती, पण बापाच्या घरी गरिबी, पण म्हणली पहिलेपासून तुळशीची माळाचं आकर्षण होतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणती माळा ठेवतात? तुळशीच्या माळा घातला तर पांडुरंग आकर्षित होईल, सोन्याच्या माळा घातलात ना तर चोर म्हणे ना, आले आसामी, जगन्नाथ मंदिरात रोज येते, फिरून येते. आमची एक माताजी मागच्या महिन्यात, नंदा माताजी, तुम्ही ऐकलं असेल, त्यांची पर्स नेऊन गेले. माताजी 3 दिवसापासून झोपत नव्हत्या, जेवत नव्हत्या. प्रभूजी गेली, पोलीसवाल्याला फोन केला, मला फोन, प्रभूजी बघा. म्हणलं विचार करा, जमा केलेल्या वस्तू. आजचीच घटना सांगतो, माझा हेडफोन हरवला. 2 घंटे येड्यासारखं खाली वरती जाय, इकडं जाय तिकडं जाय. म्हणलं यार, सगळ्यांना ज्ञान पाजळणं लय सोपं असतो. लोका सांगे ब्रह्म ज्ञान, स्वतः कोरडं पाहिजे. पण ते का बरं, मला संध्याकाळी प्रवचन ऐकायचे होते, आणि म्हटलं थोडंसं पॉईंट्स काढू. आता दुसरा पर्याय नाही, मोठा फोनचा आवाज चालत नाही आमच्या रूममध्ये, एकदम पिन ड्रॉप सायलेंट लागते, नाही कण कधी भडकेल भरोसा नाही. म्हणजे आमच्याकडे जेवढे तपस्या करतात तेवढे सुग्रकोपी होतात आमच्याकडे, लय सांभाळून राहावं लागते. तर ते, आणि नंतर एक झोपल्यानंतर एक जण आला आणि माझ्या झोप्या तोंडावर नाही का हेडफोन फिरवायला लागला. आणि संताप बी झाला आणि आनंद बी झाला. संताप कशाला, झोप खराब केली, आनंद झाला की हेडफोन भेटला. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपली ग्रीड, लोभ हा माणसाला काय करतो, वेदना देतो. म्हणून इथे समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, नको रे मना लोभ हा अंगीकारे. लोभाचा अंगीकार नका करू, सोडून द्या जीवनात. आणि शेवटची लाईनमध्ये सांगतात, नको रे मना मत्सर दंभ भारू. मात्सर्य, तुकाराम महाराज म्हणतात, नको वर्म, कोणाच्या जीवाचा कोणाचा मत्सर घडू देऊ नको. आणि समर्थ रामदास स्वामी इथं सुद्धा ते म्हणतात, मत्सर आणि दंभ नसला पाहिजे. मात्सर्य म्हणजे काय? दुसऱ्याचं धन, दुसऱ्याचं पद, दुसऱ्याची यश, दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याची प्रगती पाहून जो जळतो त्याला ईर्ष्या, मात्सर्य म्हटलं जाते. शेजारच्याकडे काही नव्हतं, 2 BHK होता, 3 BHK घेतला. माझं काय? 2 व्हीलर होती, 4 व्हीलर घेतलं. याने 1 एकर घेतलं, माझ्याकडे काय नाही, याने एकर घेतलं. दुसऱ्याकडे पाहून जो जळत राहतो तो जळकं म्हटलं जातं. म्हणून मी आता ट्रकवर वाचलंय, असंच जळत राहा. जलने वालों की दुआएं, जळणाराचे आशीर्वाद. म्हणजे सांगा, कोणाबद्दल ईर्ष्या करू नका, अजिबात नाही. आणि जेव्हा तुम्ही ईर्ष्या करतात ना, त्या मनुष्याची ईर्ष्या करत नाही. बघा, तुम्ही एक घटना पाहिली, कोणाला लात लागली ना तुम्ही पाया पडतात. का बरं पडतात माहिती तुम्हाला? मनुष्याच्या पाया नाही पडत तुम्ही,
त्याच्या हृदयात असलेला परमात्मा आहे ना, त्याच्या पाया पडतात. म्हणून तुम्ही असा हात लावतात, वलंडून जात नाहीत आपण. किंवा एखादी निर्जीव वस्तूला लागलं तरी मग आपण विचार करा, पाय लागला तर पाया पडतो, पण बसल्या वर्षी आपण ईर्ष्या करत राहतो, जळत राहतो, निंदा करत राहतो. शास्त्रामध्ये असं सांगितलं जात आहे, जेवढं बाकीचे पाप करून पाप होत नाही ना, तेवढं लोकांची ईर्ष्या आणि निंदा करून पाप जास्त होते. कारण काय करतो, निंदा आणि ईर्ष्या करून काय करतो, त्याच्या डोक्यावरलं सगळं पाप आपण, जसं ती गाय असते ना, वासरू जन्माला येते ना, बाळातीन झालं, ते वासरू काय गाय करते, वासराला चाटून काय करतो, स्वच्छ करते. तसेच लोक जे ईर्ष्या आणि निंदा करून त्याचं पाप चाटायचं काम करतात आणि त्याला स्वच्छ करतात. म्हणून मला आताच आमचे एक ब्रह्मचारी म्हणत होते, महाराष्ट्रातले एक राजकारणी तो मरत का नाही. म्हणलं लोक एवढे त्याची निंदा करतात, एवढी निंदा केली, त्याचे सगळे पाप लोकांनी घेऊन टाकले म्हणून तो मरत नाही. आणि शास्त्रामध्ये इथपर्यंत सांगितलेलं आहे की जो निंदा करतो त्याचं पुण्य समोरच्याला जाते आणि समोरच्याचं पाप त्याला घ्यावं लागते. हे शास्त्रामध्ये नीतीमध्ये दिलेलं आहे. पण आपण काय करतो, ह्या कानानं ऐकतो आणि ह्या कानानं सोडून देतो. म्हणून इथं समर्थ रामदास काय सांगतात, नको रे मना मात्सर्य, मनात सांगतात नको रे मना मात्सर्य आणि दंभ भारू. दंभ म्हणजे कपट नाही करायचं, बाहेरून एक आणि आंतर एक. समोरून तो म्हणा अहो तुम्ही लय महान आहेत आणि नंतर गेला म्हणतो तू लहान आहेस. पुढे तो म्हणतो एवढे लोक भारी भारी आहेत ना. जसं काल ब्रजविहारी प्रभूंचं मी प्रवचन ऐकत होतो, ते एक सुंदर शेरो शायरी मला आठवत नाही. ते म्हणतात की समोर लोक एवढं गुणगान करतात आणि माघारी गेल्यानंतर म्हणतात याचा गळा कसा मी कापू. तर हे कपट जी वृत्ती आहे, आणि याचं उदाहरण काय माहिती आहे का, आता तुम्ही आता तो लोभाचं मला सोल्युशन द्यायचं राहिलं. लोभ कोणता केला पाहिजे, भगवत भक्तीचा लोभ केला पाहिजे, हरिनामाचा लोभ केला पाहिजे, मी पांडुरंगाला कसं प्राप्त करीन हा लोभ केला पाहिजे. हा लोभ. आणि मात्सर्य कसं केलं पाहिजे, ईर्ष्या कशी केली पाहिजे. मात्सर्य म्हणजे जो भक्तांची ईर्ष्या करतो, भगवंताची ईर्ष्या करतो, अशा व्यक्तीची ईर्ष्या केली पाहिजे. आणि दंभ म्हणजे कपटपणा काय केला पाहिजे. कपट कोणतं, लोकांना फसवण्याचं जे कपट आहे ना त्याचं पाप लागतंय. पण भक्तीत आणण्यासाठी जेव्हा तुम्ही कपट करता, ये बाबा सत्संगाला तिथं प्रसाद आहे, ती कपट असेल प्रलोभनाचं, पण तुमच्या कपटामागं चांगलं असेल तर त्याचं फळ चांगलं भेटेल. पण तुमच्या कपटामागं दुसऱ्याचा नाश करण्याची वृत्ती असेल तर त्याचा डिस्ट्रॉय होतोय. आणि जेवढे आपण आपलं कपट कोणत्या लेवलला आहे, म्हणून समर्थ रामदास स्वामी इथं म्हणतात, नको रे मना मत्सर दंभ भारू, की अरे जीवा, मनाला म्हणतात राजा ह्या गोष्टीपासून वाच आणि ह्या गोष्टीपासून टाळ. म्हणून इथं आपल्याला म्हणतात नको रे मना क्रोध हा खेद करू. क्रोधाचे आता थोडक्यात सांगू, क्रोध वाईट केला अधोगतीला येईल, पण तोच क्रोध हनुमानजीसारखा क्रोध येऊ आणि अर्जुनासारख्याला तर त्याचं चांगलं फळ भेटन. दुसरं काय, नको रे मना काम नाना विकारी, म्हणजे त्याच्यात वासना, चांगली वासना ठेवली तर चांगलं फळ भेटन आणि वाईट वासना ठेवली तर वाईट दुष्परिणाम भोगावं लागेल, हे सांगितलं जाते. तिसरे, नको रे मना लोभ हा अंगीकार. लोभ कोणता असावा, तर भौतिक वस्तूचा, भौतिक व्यक्तीचा, भौतिक गोष्टीचा नसला पाहिजे. तर लोभ हा असला पाहिजे भगवत प्राप्तीचा, हरिनामाचा, धामाचा, ग्रंथ वाचण्याचा आणि सत्संगाचा लोभ असला पाहिजे, की ज्यामुळं तुम्हाला भगवत प्राप्ती होऊ शकेल, हा लोभ असला पाहिजे. आणि शेवटी म्हणतात नको रे मना मत्सरू दंभ भारू, की तो दंभ आणि कपटापासून वाचलं पाहिजे. म्हणून मी सुरुवातीच्या प्रवचनाला पहिले सुरुवातीला आहे की या 4 गोष्टी तुम्हाला काय करतात, कोण्या गतीला घेऊन जातात. या 4 गोष्टी वाईट गोष्टीनं केल्या तर नरकात घेऊन जातील, आणि ह्या 4 गोष्टी चांगल्या पद्धतीनं उपयोगात आणल्या तर तुम्हाला भगवत दामा जावतात. आणि याच्यावर सगळं सोल्युशन काय माहिती आहे का, ह्या गोष्टीतून बाहेर निघण्याचं. असं निघणार नाही. याला एकच 3च गोष्टी, नित्य नियमानं हरिनामाचा जप करणे. जो जप करतो ना एकदमच बंद होत नाही, पण जसं जसं औषध घेईन, आता एखादा रोग जुना असेल तर खूप वर्षानुवर्षे ट्रीटमेंट लागते ना,
तर वर्षानुवर्षे कोणी औषध घेत राहील तर तेव्हा नाही का ह्या गोष्टी होतं. पहिलं हरिनामाचं जप, दुसरं हरिकथा ऐकणे. जेवढं भगवंताच्या कथा ऐकल्या जात्या हां बघा वलंडून जात नाही. जेवढं तुम्ही हरिकथा ऐकता तर हरिकथेमुळे तुमचे सद्गुण वाढेल आणि दुर्गुण कमी होतील. तिसरी गोष्ट ह्या गोष्टी कमी करण्यासाठी ते म्हणजे नित्यनेमानं सत्संगाला येणे. सत्संगाला येणे, सत्संगामध्ये येऊन काय होईल, कधी कधी तुमच्यामध्ये त्या वाईट गोष्टी निघून जातील हे तुम्हाला कळणार नाही. म्हणून मायबापांनो इथं समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकाच्या आधारे साधकांना सांगतात की आपण ह्या 4 गोष्टी वाचून नाही का आपलं जीवन, आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन, ह्या भौतिक जीवनात पण फायद्याचे पडतात बरं. परिवारामध्ये, समाजामध्ये, नातेवाईकामध्ये, त्याच्यानंतर ऑफिसमध्ये पण ह्या गोष्टी कामाच्या आहेत बरं. तुम्ही लोभ ठेवला तर तुमच्या जवळ टिकत नाही, क्रोध ठेवला तरी ठेवत नाही, ईर्ष्या दोष केला तरी तुमच्या जवळ कोणी बसणार नाही. म्हणून या समाजात जरी चांगलं राहायचं असेल त्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. त्या समाजापेक्षा भगवत धामात जायचं असेल तर तुम्हाला ह्या संसारात ह्या जीवनात त्याच्या गोष्टी सोडावं लागतात. ह्या गोष्टी इथं सोडल्या तर भगवत धाम जाईन, नाही तर ते वजं घेऊन काम करून लोभाचं वजं घेऊन भगवत धामात कोणी जाऊ शकत नाही. भगवंताच्या धामात असं रस्त्याला जाणाऱ्या कोणी मंदिरात येणं सोपं आहे दर्शन घेऊन, पण भगवत धामात जाणं खूप कठीण आहे. तिथं भगवंत म्हणतात जो माझ्या लेवलचा असेल तोच येऊ शकतो. एखादा IPS अधिकारी व्हायचा असेल ना तर त्याला तेवढी परीक्षा द्यावी लागते, तेवढी ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याला IPS कलेक्टर होतो, आयुक्त होतो, जिल्हाधिकारी होतो किंवा आणखीन मोठ्या पदाला जातो तो. का? त्याने तशी अभ्यास केलेला असतो, तशी परीक्षा दिली असते, तशी ट्रेनिंग घेतलेली असते, म्हणून त्या पदाला तो जातो. तसंच भगवत धामात जायचं असेल तर तेवढं तुम्हाला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, त्याच्यावर प्रॅक्टिस करावं लागेल, ट्रेनिंग घ्यावं लागेल. आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर काय करावं लागेल, जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही पास होता तेव्हाच तुम्ही ते वैकुंठ धामात जाता. तर इथं समर्थ रामदास आपल्या मनाला ट्रेनिंग देतात. कोणत्या गोष्टीला ट्रेनिंग देतात? बाहेरच्या गोष्टी. ते म्हणतात कानाला, नाकाला, हातापायाला देत नाही, ते ट्रेनिंग कशाला देतात? मनाला. म्हणून आज प्रवचन ऐकल्यानंतर ॲटलिस्ट याचा इफेक्ट 2 दिवस तरी झाला पाहिजे. किती दिवस? नाही तर घरी गेल्या जसं एक बाबा होते, 40 वर्षे त्याने हिमालयामध्ये तपस्या केली आणि 40 वर्षानंतर ते बाकी बिहारीच्या दर्शनाला आले. आणि बाकी बिहारीची तुम्ही गर्दी पाहिली असेल, भयंकर. त्या गर्दीमध्ये एकानं असा पाय दिला त्याच्या पायावर, याची तळपायाची मस्तकाला गेली. आणि त्याला माहीत नाही तुला मी कोण आहे माहिती आहे का? म्हणे कोण आहे बाबा? तू माझ्या पाय दिलं. मी 40 वर्ष हिमालयामध्ये तपस्या केली. म्हणे का बरं 40 वर्ष कशासाठी केली? म्हणे क्रोधावर कंट्रोल करण्यासाठी 40 वर्ष तपस्या केली. मग 40 वर्षाची तपस्या तुला पाय सहन होत नाही, तुझ्या 40 वर्षाचा तपस्याचा काय उपयोग आहे? म्हणून तुम्ही किती वर्ष तपस्या करतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती जीवनात आचरण आणतात हे लय महत्त्वाचा विषय. नाही तर तुम्ही वर्षानुवर्ष इथं प्रवचनाला आले, सत्संगाला आले, कीर्तनं ऐकले, सप्ते ऐकले, जीवनात काही फरक पडत असत नाही. उलट्या घागरीवर किती पाणी वतलं तर ती भरणार नाही. तसं उलट्या घागरेसारखी आपली बुद्धी जर राहिली तर आपल्या जीवनात कधीच फरक पडणार नाही. त्या घागरेला सोयीचं ठेवा आणि पाणी घाला, ती भरून जाते. तसं हे ज्ञान डोक्यात घ्या आणि आपलं जीवन भलं करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम.